Hello students, in previous video we have studied that is MCQ questions of the geometry chapter number 3. Chapter number 3 मधील MCQ questions आपण पाहिलेले आहेत. आता त्याच लेसन मधील काही क्वेश्चन्स आणखी आपल्याला बघायचे आहेत. तर त्याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहिलेला आहे मला, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे मी टँजंटच्या बाबतीत टँजंट्स, सिकेंट, रेडियस, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द रेडियस ह्या सगळ्या काही छोटे छोटे क्वेश्चन्स तुम्हाला घेतलेले आहेत आणि ते सर्व तुम्ही वॉच करा. दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण ही फिगर मागच्या व्हिडिओमध्ये आहे पहा, तर PA and PB आर द टँजंट्स टू द सर्कल and those are the same, those are the both the tangents PA and PB are the equal distance, means that is PA equal to PB. आपण सेंटेन्स काय पाहिलं होतं, टँजंट ड्रॉन फ्रॉम द आउटसाइड पॉइंट टू द सर्कल आर ऑलवेज इक्वल, म्हणजे बाहेरच्या बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका वर्तुळास नेहमी कॉन्ग्रुएंट असतात. आता इथं बघा ना, आता आणि इथं सांगितलं होतं तर टँजंट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द आउटर एंड ऑफ द रेडियस. टँजंट ही बाहेर त्या त्रिज्येच्या बाह्य टोकाशी नेहमी परपेंडिक्युलर आहे हेही सांगितलं. म्हणजे इथं जर त्या फिगरमध्ये 90 जरी नाही दिलं तर आपण 90 आहे समजायचं आहे, लक्षात ठेवा. आणि मग इथं लक्षात ठेवा, तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे, इन फिगर अँगल APB इज 30 डिग्री, देन व्हॉट इज द अँगल ऑफ AOB. लक्षात घ्या, तसा हा जो ट्रायंगल, हा जो क्वाड्रिलेटरल जो आहे हा सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे, म्हणजे चक्रीय चौकोन आहे. लक्षात घ्या, सायक्लिक म्हणजे ह्या समोरासमोरची दोघांची जी ऍडिशन आहे ती 180 आहे. कशावर बघा, अपोजिट अँगल्स ऑलवेज सप्लिमेंटरी. सपोज समोरासमोरचे जे अँगल्स असतात ते नेहमी सप्लिमेंटरी असतात, तर तो सायक्लिक क्वाड्रिलेटरल असतो. मग आता हा 90 आहे, हा 90 आहे, म्हणजे 180. मग ह्या दोघांची ऍडिशन 180 असली पाहिजे ना. मग आता आपल्याला आन्सर जर काढायचं असेल तर 180 मधून हा मायनस करायचा, 180, कारण ह्या दोघांची ऍडिशन किती म्हणलो मी, 180 म्हणलो, म्हणजे अँगल AOB इक्वल टू 180 मायनस 30 इक्वल टू 150. हे द्यायचं, समजलं का? म्हणजे तुम्हाला या दोन, हा देऊ द्या किंवा हा, या दोन्हीतला कुठलाही देऊ द्या, 180 मधून तो मायनस करायचा, तुमचा आन्सर तुम्हाला मिळत आहे. त्याचा त्या क्वेश्चनचा आन्सर. दुसरा क्वेश्चन असा विचारला जाईल, तर अँगल APB इक्वल टू 60 देतील आणि अँगल AOB फाइंड करायला सांगतील विचार. मग 60 दिला तर 180 मधून 60 मायनस करायचा. मीन्स अँगल AOB जर तुम्हाला फाइंड करायला सांगितला तर 180 मधून 60 काय करायचा, मायनस करायचा, 120. म्हणजे हा दिला तर हा काढण्यासाठी 180 मधून मायनस करा, आणि हा जर दिला असेल आणि हा काढायचा असेल तरी सुद्धा 180 मधूनच मायनस करा, तुम्हाला त्याचं आन्सर मिळेल. समजते का? पहा, आता हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर त्याला आपण काय म्हटलं, तर त्या टँजंटने केला जो क्वाड्रिलेटरल आहे. पण इथं महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा, टँजंटला रेडियसचं जे आउटर एंड असतं ते नेहमी परपेंडिक्युलर असतं, हे फिक्स लक्षात असू द्या. ओके, हे जर लक्षात आलं असेल तर आता मी ही एक फिगर तुम्हाला देतो. हे पहा, ही फिगर आहे ABCD. हे जे पॉइंट्स आहेत आणि E, या पॉइंटवर तुम्हाला डिपेंडेंट काही क्वेश्चन्स विचारले जातील. तर आता इथं पहिला इन्फॉर्मेशन आपण घेऊ याची. तर इथं A हा जो पॉइंट, AB जो पॉइंट आहे, द पॉइंट A अँड B लाईज इनसाइड द सर्कल. कुठं आहे ते? इनसाइड द सर्कल. इनसाइड 3 पॉइंट आहेत, लक्षात घ्या. पॉइंट AB लाईज ऑन इनसाइड सर्कल, पॉइंट E लाईज ऑन द सर्कल, and C and D lies on the outside the circle. तुम्हाला याचा क्वेश्चन कसा विचारला जाईल, पॉइंट्स A and B lies, असा क्वेश्चन असेल तर तुझा ऑप्शन असेल इनसाइड द सर्कल, आउटसाइड द सर्कल, ऑन द सर्कल, आणि आन्सर तुमचा असेल, आणि चौथा असेल तर नन ऑफ दीज. तर तुम्हाला आता मी सांगितलं A आणि B कुठं आहे, तर इंटेरियर पार्ट ऑफ द सर्कल किंवा इनसाइड द सर्कल. इंटेरियर म्हणतील किंवा इनसाइड म्हणतील.
पुन्हा पुढचा क्वेश्चन असेल पॉइंट ई लाईज, तेच ऑप्शन असणार आहे, तर आन्सर असणार आहे ई लाईज ऑन द सर्कल. आणि सी आणि डी, पुढचा क्वेश्चन असा असणार आहे पॉइंट सी अँड डी लाईज म्हणणार, तेच ऑप्शन असणार इनसाइड, ऑन आणि आउटसाइड, तर आन्सर असणार आहे आउटसाइड द सर्कल. म्हणजे असे 3 क्वेश्चन त्याच्यावर तुम्हाला विचारले जातील. बरोबर लक्षात, इनसाइड द सर्कल, आउटसाइड द सर्कल अँड ऑन द सर्कल. लक्षात, हा एक क्वेश्चन तुम्हाला त्याच्यावर अपेक्षित आहे. हे झाल्यानंतर त्याच्यावर डिपेंडेंट अशा प्रकारचा नेक्स्ट क्वेश्चन पहा. तर इथं इथे एक सर्कल तुम्हाला मी जर असं तयार करून दिलं आणि त्याला अशा 2 टँजंट्स पॅरलल काढल्या, ही एक टँजंट अशी ड्रॉ केली आणि अशी ड्रॉ केली, अशा 2 टँजंट्स काय केले, पॅरलल ड्रॉ केलेले. आणि मग क्वेश्चन काय पहा त्याच्यावर डिपेंडेंट क्वेश्चन, एल अँड एम. क्वेश्चन असा आहे, व्हॉट इज द डिस्टन्स between 2 parallel tangent when radius is 10 cm. रेडियस जर 10 cm असेल, तर त्या 2 पॅरलल टँजंट मधील डिस्टन्स काय असणार आहे. तर सिंपल त्याच्यात आन्सर असं तुम्हाला येतील 10, 15, 20 and 30 असे त्याचे ऑप्शन्स असतील. तर 2 लक्षात ठेवा, 2 टँजंट जर पॅरलल असतील ना, तर त्या नेहमी डायमीटरच्या एंड पॉइंटला असतात, हे फिक्स लक्षात ठेवायचं. ह्या जो आता समजा जर मी हे जर जॉईंट केलो, तर हे जे 2 टँजंट असतात त्या नेहमी डायमीटरच्या एंड पॉइंटला असतात. व डायमीटर पहिला म्हणजे डायमीटरच्या एंड पॉइंटला असतात सांगणे म्हणजेच तुम्ही त्याचं डायमीटर काढायचा. मग मला सांगा त्याची रेडियस किती आहे, तुमच्याकडे 10 आहे, मग डायमीटर डी इक्वल टू 2 इंटू रेडियस मीन्स 2 इंटू डी मीन्स स्मॉल डी, दॅट इज द 2 इंटू 10 इक्वल टू 20. हे त्याचं आन्सर. असाच क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल, फक्त काय केलं जाईल, त्याचे 10च्या ठिकाणी 20 दिलं जाईल, 20च्या ठिकाणी 30 दिलं जाईल, काही 5 दिलं जाईल, 7.5 दिलं जाईल, असं कुठलाही हे फक्त चेंज केलं जाईल. पद्धत एकच, तुम्हाला पॅरलल टँजंट मध्ये डिस्टन्स म्हणजे डायमीटर काढणं गरजेचं आहे. लक्षात येते का पहा. आता पुढे याच्यावर डिपेंडंट अशा प्रकारचा आणखी एक क्वेश्चन तुम्हाला मी देतो. आता मला सांगा, हे एक सर्कल असं, आता इथं तुम्हाला जर मी एक सर्कल दिलेलं आहे आणि त्या सर्कलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो, त्या इन्फॉर्मेशनवर बरेच क्वेश्चन्स विचारले जातात. हा एक तुम्हाला अँगल मी ड्रॉ केलेला आहे सेंटरला, या सेंटरला एक असा अँगल ड्रॉ केलेला आहे ए ओ बी. आता हा जो अँगल आहे ना, तो सेंटरचा अँगल केला म्हणजे सेंट्रल अँगल म्हणतो. इथं ही इन्फॉर्मेशन काय लक्षात ठेवा, त्याला आपण सेंट्रल अँगल म्हणणार आहे. आणि सेंट्रल अँगलनी इन्स्क्राईब केलेला जो काय आर्क आहे, तर तो आर्क आणि हे अँगल सेमच असतो. आता समजा हा अँगल 60 डिग्री असेल, तर हा आर्कची मेजरमेंट सुद्धा 60च असते. आर्कची सुद्धा मेजरमेंट किती असते, 60च असते. म्हणजे सेंट्रल अँगल इंटरसेप्टेड सेम लेंथ अँगल, सेम डिग्री अँगल. म्हणजे याचं जे मेजरमेंट आहे तेवढंच ह्याचं मेजरमेंट असणार आहे. ह्याला सेंट्रल अँगल म्हणतात. ही काय आयडिया, सेंट्रल अँगल. म्हणजे मी असं म्हणेन, क्वेश्चन असा विचार जाईल, इफ इन फिगर if
if angle AOB equal to 60 degree, then measure of arc AB is answer 60 येणार. मग इथं काही देतील, 60 देतील, 30 देतील, 45 देतील. जेवढं इथलं अँगल मेजर तेवढंच इथलंही मेजर असणार आहे, हे विसरायचं नाही. लेंथ वेगळं, मेजर वेगळं लक्षात घ्या. एबीची लेंथ मी म्हणत नाहीये, ही 60 डिग्री ही लेंथ नाहीये, लेंथ सीएम मध्ये असते. हे मेजर आहे, हे 60 डिग्री असेल तर हे 60 डिग्री असणार, हे 45 डिग्री असेल हे 45 डिग्री असणार, हे 30 डिग्री असेल हे 30 डिग्री असणार आहे. लक्षात घ्या. हा एक क्वेश्चन तुम्हाला इथं या फिगरवर अपेक्षित आहे. ओके, आता नेक्स्ट फिगर तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवतो. हे बघा, अशी फिगर आहे, सर्कलचीच फिगर आहे. आणि तो जो काय सेंटर जो आहे त्याचा सेंटर म्हणजे अँगलचा सेंटर जो आहे तो सर्कलवर आहे. अँगलचा सेंटर कुठे आहे? अँगलचा व्हर्टेक्स कुठे आहे? तर सर्कलवर आहे. आणि सर्कलवर असेल तर काय करायचं? आता मी काय म्हणलं, सेंट्रल अँगलचा जो डिग्री आहे तो आणि त्याच्या पुढची जी काय आर्क आहे ते सेमच असतात. सेंट्रल आणि इंटरसेप्टेड आर्क ऑलवेज इक्वल. सेंट्रल अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क ऑलवेज इक्वल, हे तुम्ही आता सांगितलं. आता हा जो अँगल आहे त्या अँगलचा व्हर्टेक्स कुठे आहे तर सर्कलवर आहे. आणि त्यामुळं लक्षात ठेवा, समजा हा 60 डिग्री जर तुम्हाला जर आर्क दिला असेल तर तुम्हाला विचार जातो अँगल ABC. क्वेश्चन काय? इन फिगर मेजर ऑफ आर्क AC equal to 60 degree, then measure of angle ABC equal to what? तर काय करायचं ते सांगतो तुम्हाला. लक्षात ठेवा, हा इन्स्क्राइब्ड अँगल याला म्हणतात. या आर्क मध्ये हा इन्स्क्राइब्ड आहे, मग याचं मेजर नेहमी याच्या हाफ असतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज द हाफ ऑफ द इंटरसेप्टेड आर्क. म्हणजे त्या अँगलचं मेजर जे आहे ते इंटरसेप्टेड आर्कच्या नेहमी हाफ असतं, हे लक्षात ठेवायचं. मग इथं हा जो अँगल आहे तो अँगल मेजर ऑफ अँगल ABC इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AC. लक्षात घ्या, एसीच्या हाफ मीन्स हाफ इंटू 60 डिग्री मीन्स 30 डिग्री. लक्षात ठेवा, दोन्ही सुद्धा सांगा अगदी ओरली. हे 60 आहे तर हे 30, हे 30 आहे तर हे 60. म्हणजे याच्या हाफ हे असतं आणि याच्या हाफ हे असतं. 60च्या हाफ हे 30 आणि 30च्या ट्वाइस आर्क असते. लक्षात घ्या. समजा मी तुम्हाला इथं 45 डिग्री दिलं, 45 डिग्री दिला असेल तर तुम्ही याच्या हाफ करणार 22/0.5 डिग्री. समजा मी इथं 90 डिग्री दिला असेल तर तुम्ही इथं 45 डिग्री करणार. लक्षात घ्या, म्हणजे जे तुमचा आर्क पुढे दिला असेल त्याच्या डिग्रीच्या हाफ काय करायचं तर हा अँगल घ्यायचा. आलं का लक्षात? आता हे जर लक्षात, समजा हा जर तुम्हाला 20 डिग्री दिला असेल आणि तुम्हाला हा आर्क फाइंड करायला सांगितला, तसं उलट दिला असेल तर 20च्या ट्वाइस करायचं 40 डिग्री. म्हणजे इथं दिलं त्याच्यात ट्वाइस करायचं हे मिळतं, इथं दिलं त्याच्यात हाफ करायचं ते मिळते. आलं का लक्षात? हे एक तुम्हाला इथं सांगता येईल. समजलं? आता हे एक झाल्यानंतर या सर्कलमध्ये नेक्स्ट पॉइंट असा तुमचा आहे की समजा हा सर्कल दिलेला आहे आणि तिथं अशा प्रकारची एक फिगर दिलेली आहे. अशी अशा प्रकारची काय दिली फिगर तुम्हाला दिलेली आहे ABCD. आता हा जो क्वाड्रिलेटरल आहे ABCD, हा कोणत्या प्रकारचा क्वाड्रिलेटरल आहे हे तुम्हाला माहिती आहे. तर तो काय आहे? सायक्लिक क्वाड्रिलेटरल. तर आपण काय म्हणणार आहे? सायक्लिक म्हणजे ज्याचे चारही शिरोबिंदू द quadrilateral whose all vertices on the circle. ज्या क्वाड्रिलेटरलचे चारी व्हर्टायसेस सर्कलवर आहेत त्याला सायक्लिक क्वाड्रिलेटर म्हणतात. चारी बघा. आणि ह्याचे कसे असतात माहिती का? समजा तुम्हाला म्हटलेलं आहे इथं हा तुम्हाला जो दिलेला आहे 110 अँगल दिलेला आहे. तर फाईन क्वेश्चन म्हणतात कसा म्हणतात बघा, इन फिगर अँगल DAB इक्वल टू 110, then
देन अँगल DCB इज DCB काय असेल, DCB काय असेल असा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. तर लक्षात ठेवा हे दोघं जण सप्लिमेंटरी असतात. मग सांगितल्याप्रमाणे मग हे सायक्लिकचे एक एक्झाम्पल घेतलं आपण टँजंट वरून घेतलं होतं बघा. तर हे दोघं जण कसे असतात, तर हे दोघं जण सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी म्हणजे दोघांचे ऍडिशन किती व्हायला पाहिजे, 180 व्हायला पाहिजे. म्हणजे ह्या दोघांनी म्हणजे काय, आता हा दिला तर हा काढायचा 180 मधून हा मायनस करायचा. मीन्स मेजर ऑफ अँगल्स DCB इक्वल टू 180 डिग्री मायनस 110 मीन्स 70 डिग्री. हे देऊ दे, हा काढायला सांगितलं असू दे, हा काढायला दिलेला असू दे, हा काढायला सांगितलं किंवा या दोघांच्या बाबतीत बी असेल. या दोघांच्या बाबतीमध्ये सुद्धा एक दिला असेल दुसरा फाइंड करा, तर त्याच्या बाबतीत तेही सप्लिमेंटरी असणार ना. त्याच्या बाबतीतही तशाच प्रकारे तुम्हाला काय करायचंय, तर आन्सर्स काढायचे. 180 मधून दिलेला अँगल काय करायचा, सबट्रॅक्ट करायचा. तुम्हाला ऑटोमॅटिकली त्याची आन्सर्स मिळत जातील. आलं का लक्षात. हा पार्ट इथं तुम्हाला समजून सांगितलेला आहे. आता पुढे पहा. समजा मी आता असं म्हटलं, हे एक फिगर तुम्हाला दिलेली आहे आणि याच्यामध्ये मी एक ट्रायंगल काढले. असं एक ट्रायंगल. तर ABC आणि असं म्हटलं ट्रायंगल ABC इज आयसोसिलस ट्रायंगल. क्वेश्चन काय आहे, ट्रायंगल ABC इज आयसोसिलस ट्रायंगल. आयसोसिलस ट्रायंगल मीन्स समद्विभुज त्रिकोण. लक्षात घ्या, आयसोसिलस म्हणजे दोन बाजू सांगा, दोन बाजू सारख्या, दोन साईड सारख्या. आणि इक्विलॅटरल ट्रायंगल जर म्हटलं तर तिन्ही बाजू साईड जर दिल्या तर काय म्हणणार, इक्विलॅटरल. म्हणजे मी असं म्हणतो ट्रायंगल ABC इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल असं मी म्हटलं. देन तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, आर्क AB इज मेजर ऑफ आर्क AB इज. आता अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन. लक्षात इथं बाकी काहीच दिलं नाही, फक्त आयसोसिलस फक्त इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणलं, बाकी काहीही म्हटलेलं नाही. इन्फॉर्मेशन खास अशी दिलेली नाही. आणि तुम्हाला AB ही हा जो आर्क आहे त्याचा मेजर फाइंड करायचा. आता पहिली गोष्ट मी तुम्हाला माहित काय पाहिजे, तर हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे याचा अर्थ त्याचे तिन्ही अँगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे याचा अर्थ त्याचे तिन्ही अँगल्स कसे आहेत, कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे किती किती डिग्रीचे असले पाहिजे, तर 60 डिग्री. हा 60 आहे, हा 60 आहे, हा 60 असतं. हे फिक्स फायनल असते. आता मला AB विचारलाय म्हणजे हे काढून टाकतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. याच्या ट्वाइस हे असतं, म्हणजे इथला जो अँगल आहे त्या अँगलच्या ट्वाइस हे असतं, म्हणजे 120. म्हणजे ह्या आर्कच्या हाफ हे असतं आणि ह्या अँगलच्या ट्वाइस हे असतं. म्हणजे आन्सर तुमचं काय असलं पाहिजे, मेजर ऑफ आर्क ACB इक्वल टू 120 डिग्री. यामध्ये तुम्हाला आर्क AB विचारू दे 120च असणार आहे, यामध्ये आर्क AC विचारू दे 120च असणार आहे आणि आर्क BC विचारू दे 120च असणार आहे. कारण तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि त्याची इट्स ईच अँगल इज 60 डिग्री. सो दॅट इज द आर्क इज ऑलवेज 120 120 120 120. टोटलिंग 360 झाले का पहा. टोटलिंग 360 तुमचं झालेलं आहे. समजतं का पहा. हे जर तुमच्या लक्षात आलं असेल, हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर पुढे काय म्हणतो बघा. हा एक सर्कल मी दिलेला आहे. हा त्याचा हा जो आहे तो काय डायमीटर आहे. काय डायमीटर आहे. AB हा सेंटर आहे O. AB इज डायमीटर आणि इथे मी असं पॉइंट घेतलेला आहे आणि इथं असं जॉईन केलं. हा पॉइंटशी हे जॉईन केलं, जॉईन केलं आणि मग इथं C नाव दिलं. तर मी काय म्हणेन, इन फिगर अँगल ACB इज
ACB अँगल सी किती असेल, अँगल ACB इज ACB अँगल किती असेल, हा अँगल किती असेल असा क्वेश्चन आहे. तर तुम्हाला सांगतो हा काय आहे, डायमीटर. डायमीटरची जी दोन एंड पॉइंट सोडून कोणत्याही कुठेही पॉइंट घ्या, इथं पॉइंट घ्या, इथं पॉइंट घ्या, इथं पॉइंट घ्या, कुठं तुम्हाला पाहिजे तिथं पॉइंट घ्या, फक्त हे दोन एंड पॉइंट सोडून. instead of two end points of the diameter, if you take any point on the semicircle, हा semicircle आहे, याला काय म्हणतात, अर्धवर्तुळ, semicircle, and if we join that end points of the diameter to that point, they makes 90 degree angle. ते काय करतात, तिथं 90 डिग्री अँगल होतो. मग तुम्ही इथं जॉईन जरी केला तरी 90 डिग्री, समजा इथं पॉइंट घेतला आणि जॉईन केला तरी 90 डिग्री अँगल होतो, इथं पॉइंट घेतला आणि जॉईन केला तरी 90 डिग्री अँगल होतो, इथं कुठंही, फक्त हे दोन पॉइंट सोडून तुम्ही कुठंही पॉइंट घ्या आणि त्या ठिकाणी जो काय अँगल तयार होतो, इन्स्क्राइब्ड अँगल होतो, तो 90 डिग्री होतो. हे परफेक्ट प्रॉपर्टी लक्षात ठेवा. त्यामुळे इथला अँगल किती असला पाहिजे, इथे यायचं 90 डिग्री. ओके, हा क्वेश्चन तुमच्या लक्षात आला असेल. ओके, हे एवढं जर तुमच्या लक्षात आलं असेल तर इथं तुमचा जो पुढचा जो पॉइंट आहे तो पॉइंट कसा पहा. सपोज हे असं तुम्हाला एक फिगर दिली आणि हे असं एक फिगर दिली तुम्हाला आणि दुसरी एक फिगर अशी आहे आणि थर्ड फिगर अशी आहे. अशा 3 फिगर्स आहेत. तिन्हीतला मी डिफरन्स पहिला सांगतो. A B C D E. A B C D and P. ओके, O इथं O घेऊ, हां, A B C. ओके, आता याच्यात 3 क्वेश्चन्स, प्रत्येकावर एक क्वेश्चन तयार. आता मला सांगा त्यांनी इथं काय केलेलं आहे माहिती आहे, हा अँगल विचारलेला आहे ह्या फिगरमध्ये. इथं तुम्हाला 48 दिलं आहे आणि इथं तुम्हाला 20 दिलेलं आहे. ह्या आर्कची डिग्री तुमचं 48 डिग्री आहे, ह्या आर्कची डिग्री 20 आहे. आणि काय म्हणते, फाइंड, क्वेश्चन काय असतो, फाइंड अँगल ए, फाइंड अँगल CAE असं विचारतील किंवा BAD विचारतील, BAE विचार, काही विचारतील, फक्त तो ए अँगल फाइंड करायचा आहे. मग त्यासाठी काय करायचं, तर अगदी आपल्याला पटदिशी आन्सर काढायचं असेल तर लक्षात ठेवा, ह्या अँगलचं मेजर आहे ना, याची याची करायची सबट्रॅक्शन, याची याची काय करायची सबट्रॅक्शन, त्याला 2 ने डिवाइड करायचं, त्याची दोघांची काय करायची सबट्रॅक्शन करायची. मीन्स 48 मायनस 20 डिवाइड बाय 2. हे अतिशय सोपी ट्रिक आहे, लक्षात घ्या. 48 मायनस 20 डिवाइडेड बाय 2 जे येईल ते तुमचं ऑप्शनमध्ये कुठलं आन्सर असणार आहे. मग आता बघा, 48 मध्ये 20 गेला की 28 राहिला का, 28 बाय 2 मीन्स 14 डिग्री. हे पहा, 14 डिग्री. समजा इथं तुम्हाला 60 दिलेलं आहे आणि इथं 12 दिलेलं आहे, तेच करायचं. 60 मायनस 12 बाय 2 किती आलं बघा, 48. 48 बाय 2 मीन्स 24. म्हणजेच आणि ते कसं लक्षात ठेवायचं, तर त्या तो जो अँगल तुम्हाला जो फाइंड करायला सांगितलाय ना, त्याचा वर्टेक्स कुठे आहे, आउटसाइड द सर्कल और एक्सटेरियर पार्ट ऑफ द सर्कल, सर्कलच्या बाह्य भागात कुठेही असू द्या. आता इकडं आणि अशा प्रकारची फिगर असेल तर ह्या 2 आर्कची काय करायची, सबट्रॅक्शन करायची आणि त्याला 2 ने डिवाइड करायचं. समजलं का, पहा, अगदी क्विक चटकन आन्सर तुम्हाला त्याचं मिळणार आहे, अगदी मॅजिक पद्धतीने आन्सर मिळणार आहे. फक्त आयडिया काय माहित पाहिजे, ह्या दोघांची सबट्रॅक्शन डिवाइडेड बाय 2. समजलं का. आता हे झाला म्हणजे तो अँगलचा जो काय व्हर्टेक्स होता तो होता कुठे, त्या सर्कलच्या एक्सटेरियर पार्टला होता. समजलं तुम्हाला इथं बरं. आता पुढच्या फिगरकडे आपण जाऊया. आता ह्या अँगलचा व्हर्टेक्स आहे इनसाइड जो, हा समजा ओरिजिन आहे, ओरिजिनवर नाही आहे. ओरिजिनवर असेल तर आपण डायरेक्ट म्हटलं असतं, तो डायरेक्ट त्याचा आन्सर डायरेक्ट मिळतो. ओरिजिनवर असेल तर तो त्या अँगलचं मेजर आणि पुढच्या
आर्कचं मेजर सेमच असते, हे आता आपण पाहिलेलं आहे. तर हा कुठेही माहित नाही, फक्त सेंटरवर नाहीये, बाजूला कुठेतरी. पण हा जर अँगल तुम्हाला विचारला आणि तुम्हाला जर हे दिलं असेल 65 आणि तो 55 असं जर दिलं असेल दोघांची, हा आर्क एवढा आर्क दिलेला आहे, एवढा आर्क दिलेला आहे, 2 आर्क दिलेले आहेत आणि तुम्हाला हा अँगल विचारलेला आहे, तर काय करायचं? मग अशी काय केलं, 2 आर्कच्या मेजरची सबट्रॅक्शन करून त्यात काय केलं, 2 ने डिवाइड केलं. आता मी काय करणार आहे, 2 अँगलची ऍडिशन करून 2 ने डिवाइड करणार आहे. लक्षात घ्या, इंटेरियर अँगल व्हर्टेक्स ऑफ अँगल इनसाइड द सर्कल. सर्कलच्या आतमध्ये. मग अशी काय होता, आउटसाइड द सर्कल. व्हर्टेक्स होता आउटसाइड द सर्कल, हा कुठे आता इनसाइड द सर्कल. मग मी काय म्हणतो, ह्या अँगलचं मेजर जे आहे, ह्या दोघांची ऍडिशन करून 2 ने डिवाइड करायचं. 55 प्लस 65 डिवाइड बाय 2. मग काय केलं, सबट्रॅक्शन करून डिवाइड 2 ने केला. आता मी काय करणार आहे, ऍडिशन करून 2 ने डिवाइड. याची ऍडिशन काय होईल बा, 120 70 आणि मग त्याला बघा हे 60 डिग्री, हे 60. मग हे 60 असेल तर हे सुद्धा 60च असतं, अपोजिट अँगल्स असतात. लक्षात आलं, तुम्हाला विचारलाय कोणता, हा अँगल विचारला. समजलं का? आणखी एक देतो बघा, हा 50 दिला असेल आणि हा 40 दिला असेल, तर तुम्ही काय करणार, 50 प्लस 40 प्लस करायचं. 50 प्लस 40 डिवायडेड बाय 2 इक्वल टू 90 बाय 2 मीन्स 45 डिग्री दिले. समजली का? म्हणजे जर का त्याचा जो सेंटर जो आहे, तो सेंटर जर कुठं असेल तर इंटेरियर पार्ट ऑफ द सर्कल असेल, तर त्याचा आन्सर त्या आर्कच्या मेजरची ऍडिशन करायची आणि त्याला 2 ने डिवाइड करायचं. समजलं का पाय? आणि मग आता हा जो आहे, हा आता मला सांगितल्याप्रमाणे हे झालेलंच आहे, फक्त तिघांचं कंपॅरिझन करण्यासाठी घेतलेलं आहे. हा अँगल विचारला जाईल तर इथं समजा तुम्हाला दिला असेल 90 डिग्री दिला असेल समजा, तर याच्या हाफ करायचं, 90च्या हाफ 45 डिग्री. म्हणजे इथं जर दिला असेल त्याच्या हाफ करायचं. आता झालेलाच क्वेश्चन तुमचा. ओके, हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण ह्या चॅप्टर मधले जे सर्वच्या सर्व क्वेश्चन घेतले आहेत असं झालेलं आहे. पूर्ण क्वेश्चन घेतलेले आहेत, काय प्रॉब्लेम नाही आहे आणि हा चॅप्टर इथं संपतो आहे.